कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की प्रायमरी अल्कोहोलचे व्हेपर्स जेव्हा हिटेड कॉपरवरनं पास झाले होते ऍट 573 केल्विन, तेव्हा आपल्याला अल्डिहाइड मिळालं होतं. त्याचबरोबर सेकंडरी अल्कोहोलचे व्हेपर सुद्धा हिटेड कॉपरवरनं पास केले होते आपण ऍट 573 केल्विन. त्यावेळेस आपल्याला कीटोन मिळाले होते. मी सांगितलं होतं या रिएक्शनला मी डिहायड्रोजनेशन रिएक्शन म्हणेन, कारण या दोन्ही रिएक्शन मध्ये अल्फा कार्बनवरचा एक हायड्रोजन आणि OH ग्रुप मधला एक हायड्रोजन जो आहे ते दोन्ही रिमूव्ह होऊन त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह झाला होता. या केसमध्ये सुद्धा दिसतंय हायड्रोजन जो अल्फा कार्बनवर येतो आणि OH या ग्रुप मधला जो हायड्रोजन येतो, असे दोन हायड्रोजन मिळून हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह झालाय असं आपल्याला दिसतं. सगळ्यांना कळलंय इथपर्यंत. हे प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोलच्या केस बद्दल बोललोय. आता मी टर्शरी अल्कोहोलच्या केस बद्दल बोलतोय, पण मी एक पॉईंट नमूद केला आता की इथं ज्या पद्धतीने आपल्याला डिहायड्रोजनेशन रिएक्शन मिळते आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतंय की अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन जातोय. या केसमध्ये सुद्धा अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन जातोय. ऑक्सिजनला अटॅच असणारा हायड्रोजन किंवा ऑक्सिजनला अटॅच असणारा हायड्रोजन जातच आहेत, यात काहीच डाऊट नाहीये. पण ऑक्सिजनला अटॅच असणारा हायड्रोजन जसा गरजेचा आहे तसा अल्फा कार्बनला सुद्धा एक हायड्रोजन अटॅच असला पाहिजे, जो आपल्याला इथे प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये दिसत आहे. पण आतापर्यंतच्या ज्या काही सगळ्या प्रवासामध्ये मी बडबड केली या सर्व प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोलच्या बद्दल, त्याच्यामध्ये एक गोष्ट आता सगळ्यांच्या निदर्शनास आली आहे आणि ती गोष्ट अशी आहे की आपल्याला कोणत्याही पद्धतीने टर्शरी ब्युटिल अल्कोहोलमध्ये म्हणजेच टर्शरी अल्कोहोलमध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला अल्फा हायड्रोजन दिसत नाहीये. आता हा अल्फा कार्बन आहे आणि या अल्फा कार्बनच्या बाजूला 3 मिथिल ग्रुप आहेत आणि एक OH ग्रुप आहे. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारे आपल्याला अल्फा हायड्रोजन दिसत नाहीये. आणि त्यामुळे आता प्रश्न पडला असेल की जर का टर्शरी अल्कोहोल हे हिटेड कॉपर वरून जर का पास केलं ऍट 573 केल्विन, तर आपल्याला काय पद्धतीने रिएक्शन मिळेल, तर त्या केसमध्ये आपल्याला वन काइंड ऑफ एलिमिनेशन रिएक्शन मिळेल, ज्याच्यामध्ये OH आणि बीटा कार्बनवरचा H म्हणजे अल्फा कार्बनवरचा OH आणि बीटा कार्बनवरचा H असे निघून जातील आणि आपल्याला त्या रिएक्शन मध्ये वॉटर हे बाय प्रोडक्ट मिळेल. आणि अल्फा कार्बनचा एक बॉन्ड ब्रेक झाला आणि बीटा कार्बनचा एक हायड्रोजन गेल्यावर एक बॉन्ड ब्रेक होईल. त्यामुळे त्या अल्फा कार्बन मध्ये आणि बीटा कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार होणार आहे. दिसतंय सगळ्यांना? हा बीटा कार्बन ज्यातनं हायड्रोजन गेला, हा अल्फा कार्बन ज्यातनं OH गेलाय, H आणि OH बाहेर गेलेत, वॉटर जनरेट झालाय आणि अल्फा कार्बन आणि बीटा कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार झालाय आणि आपल्याला अल्कीन हे प्रॉडक्ट मिळालंय. सगळ्यांना नाव माहिती याचं नाव येणार आहे 2-मिथिल प्रोपीन. ओके, आता आपल्याला पुढच्या अभ्यासाकडे वळायचे, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. आता आपण बघूया फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलच्या फिजिकल प्रॉपर्टीज. आतापर्यंत आपण अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या. एक लक्षात घ्या, अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला मी असा लिहिलाय. हा जो ऑक्सिजन आहे हा sp3 हायब्रिडाइज्ड आहे. त्याचबरोबर द कार्बन अटॅच टू ऑक्सिजन इन अल्किल ग्रुप is also sp3 हायब्रिडाइज्ड आहे. म्हणजे अल्कोहोलच्या मॉलिक्यूल मध्ये जो ऑक्सिजन आहे तो पण sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि जो कार्बन आहे जो ऍक्च्युली ऑक्सिजनला अटॅच आहे, पण तो कार्बन कुठला आहे तर त्या अल्किल ग्रुप मधला आहे. जो ऑक्सिजनला अटॅच आहे तो सुद्धा sp3 हायब्रिडाइज्ड आहे असं मी सांगितलं. त्याचबरोबर ऑक्सिजन वरती 2-2 पेअर आहेत. ऑक्सिजनवरती 2-2 पेअर आहेत. बरोबर. सगळ्यांना हे पण माहिती आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी
ऑफ ऑक्सिजन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ व्हॉट ऑक्सिजन इज मोर दॅन हायड्रोजन. म्हणजे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही हायड्रोजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पेक्षा जास्त आहे. म्हणजे इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. परत एकदा, ऑक्सिजननी दोन पेअर कॅरी केला जसं मी सांगितलं. त्याचबरोबर मी सांगितलं ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही हायड्रोजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आलेला आहे कोणामध्ये, ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये. आणि त्यामुळे द बॉन्ड बिटवीन O म्हणजे ऑक्सिजन अँड H इज पोलर बॉन्ड. ओके, सगळ्यांना माहिती आहे 11वीत पोलर बॉन्ड या विषयावरती आपण खूप चर्चा केली आहे. पोलर बॉन्ड कुठला असतो तर मी सांगितलं होतं पोलर बॉन्ड हा कोव्हॅलंट बॉन्ड असतो ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन हे नेहमी शेअर केलेले असतात. पण ज्या दोन ऍटमनी कोव्हॅलंट बॉन्ड तयार केलाय किंवा ज्या दोन ऍटमनी इलेक्ट्रॉन पेअर शेअर केले त्या दोन ऍटम मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असतो. म्हणजे एकाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते आणि दुसऱ्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते. त्यामुळे ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे जी एक्झॅक्टली मध्ये राहायला पाहिजे ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या, ती एक्झॅक्टली मध्ये का राहायला पाहिजे तर ऑक्सिजन आणि हायड्रोजनने ती इलेक्ट्रॉन पेअर काय केली, शेअर केली आहे. जर का ऑक्सिजन आणि हायड्रोजनने ती इलेक्ट्रॉन पेअर शेअर केली आहे तर ती एक्झॅक्टली मध्ये राहायला पाहिजे. पण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही हायड्रोजनच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पेक्षा जास्त आहे. त्यामुळं ती इलेक्ट्रॉन पेअर स्लाइटली शिफ्ट होईल कोणाकडे, ऑक्सिजनकडे. आणि त्यामुळे तो बॉन्ड पोलर होईल आणि त्यामुळे आपल्याला पार्शल डोनेशन दिसेल. कंप्लीट डोनेशन का पार्शल डोनेशन आणि पार्शल ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला दिसणार आहे. म्हणजे हायड्रोजनने त्याचा इलेक्ट्रॉन कम्प्लिटली डोनेट केला का, पार्शली. तुम्ही म्हणाल मग या इलेक्ट्रॉनचा का, हा इलेक्ट्रॉन त्या ऑक्सिजनचाच आहे, बरोबर. त्यामुळे स्वतःचाच इलेक्ट्रॉन तो डोनेट किंवा ऍक्सेप्ट करेल असं मी म्हणणार नाही. म्हणजे ऑक्सिजनने स्वतःचाच इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला असं मी म्हणणार नाही. पण हायड्रोजनचा ही इलेक्ट्रॉन पेअर जेव्हा शिफ्ट होईल त्यावेळेस हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन मात्र ऑक्सिजनकडे पार्शियली शिफ्ट केला जाईल. कंप्लिटली का पार्शियली शिफ्ट केला जाईल. म्हणजेच हायड्रोजननी इलेक्ट्रॉन काय केला, पार्शियली डोनेट केला आणि ऑक्सिजननी इलेक्ट्रॉन काय केला, पार्शियली. म्हणजे पार्शियल डोनेशन इज बाय हायड्रोजन अँड पार्शियल ऍक्सेप्टन्स बाय व्हॉट, ऑक्सिजन. पण कोणाच्या इलेक्ट्रॉन बद्दल बोलतोय, डोनेशन आणि ऍक्सेप्टन्स जे चाललंय इलेक्ट्रॉनचं ते कोणाच्या केस बद्दल बोलतोय तर ते इलेक्ट्रॉनच्या केस बद्दल बोलतोय. पण कुठल्याच्या इलेक्ट्रॉन बद्दल बोलतोय, ऑक्सिजनच्या का हायड्रोजनच्या, हायड्रोजनच्या. आणि त्यामुळे हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज होईल. आणि हा बॉन्ड जो आहे तो नॉन पोलर असेल का पोलर, तर तो पोलर होईल. सगळ्यांना कळलं मी काय बोललोय ते. एकतर मी सांगितलं ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड जो आहे तो आयनिक आहे का कोव्हॅलंट आहे. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आहे का नाहीये, आहे. शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, शेअरिंग ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे का नाहीये, आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे कोणामध्ये, ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये. त्यामुळे ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन पूल करायची कॅपॅसिटी जास्त आहे कोणापेक्षा, हायड्रोजनपेक्षा. त्यामुळे ही इलेक्ट्रॉन पेअर कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये एक्झॅक्टली मध्ये दिसायला पाहिजे होती, ती मध्ये न दिसता ती स्लाइटली ऑक्सिजनकडे शिफ्ट झाली. आणि ती जर का स्लाइटली ऑक्सिजनकडे शिफ्ट झाली असेल तर हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन स्लाइटली ऑक्सिजनकडे शिफ्ट होईल आणि त्यामुळे हायड्रोजननी पार्शियल डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन केलं असं म्हणावं लागेल किंवा ऑक्सिजननी पार्शियल ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन केलं असं म्हणावं लागेल. आणि त्यामुळे ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल आणि हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येईल. आणि त्यामुळे आपण सांगतोय की हा बॉन्ड नॉन पोलर झाला का पोलर. आता हे जे बॉन्ड पोलरायझेशन आहे याच्यामुळे काय पद्धतीने फरक पडणार आहे फिजिकल प्रॉपर्टीजवर
त्याचा अभ्यास करूया. धन्यवाद. आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल बघूया. म्हणजे ऑलरेडी त्याचा आपण स्टडी करतोय, पण आता जे मी पोलरायझेशन बद्दल बोललो त्याचा इम्पॅक्ट फिजिकल प्रॉपर्टीजवर कशा पद्धतीने पडणार आहे त्याचा सुद्धा आपण अभ्यास करू. तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जे अल्कोहोलचे जे लोअर मेंबर्स आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे कार्बनची संख्या काय कमी आहे, ज्या अल्कोहोलच्या मॉलिक्युलमध्ये कार्बनची संख्या काय कमी आहे, अशा लोकांना काय म्हणायचं, लोअर मेंबर्स. ओके, हे जे लोअर मेंबर्स आहेत ना आर कलरलेस, liquids आहेत and have डिस्टिंक्टिव्ह स्मेल, म्हणजे वेगळं आपण काय म्हणू, आपण त्यांना ओळखू शकतो, त्यांचा वास असा स्मेल आहे. दे हॅव सम डिफरंट काइंड ऑफ स्मेल. म्हणजे आपण काय म्हणू, लोअर मेंबर्स ऑफ अल्कोहोल्स दे आर व्हॉट, कलरलेस लिक्विड्स अँड हॅव डिस्टिंक्टिव्ह स्मेल. म्हणजे ज्यांच्याकडे ज्या अल्कोहोलच्या मॉलिक्युलमध्ये कार्बनची संख्या कमी आहे ते कलरलेस लिक्विड आहेत आणि त्यांचा स्मेल सुद्धा इतर अल्कोहोल्स पेक्षा वेगळा किंवा इतर ऑर्गॅनिक कंपाऊंड पेक्षा वेगळा येऊ शकतो. त्याचबरोबर जे हायर मेंबर्स आहेत ते हायर मेंबर्स आहेत सॉलिड्स अँड दे आर कलरलेस. सो हायर मेंबर्स आर solids and they are colorless. Okay, higher members are solids and what, almost they are what, colorless. ओके, दोन प्रॉपर्टी कळल्या, अतिशय सोप्या आहेत. मी सांगितलं की लोअर मेंबर्स आर कलरलेस लिक्विड्स अँड हॅव डिस्टिंक्टिव्ह स्मेल, आणि त्याचबरोबर हायर मेंबर्स आर सॉलिड्स, लोअर मेंबर्स आर colorless liquids and have distinctive smell. Higher members they are what? They are solids and they are colorless. तिसरी प्रॉपर्टी बघूया. Alcohols have higher boiling points than corresponding alkanes. Corresponding या शब्दाचा अर्थ काय की अल्कोहोलच्या मॉलिक्युलमध्ये जेवढे कार्बन आहेत, एका मॉलिक्युलमध्ये जेवढे कार्बन आहेत तेवढेच करस्पॉन्डिंग अल्केन, म्हणजे तेवढेच कार्बन अल्केनमध्ये पाहिजेत, तेवढेच कार्बन अल्केन मध्ये पाहिजेत, तेवढेच अल्डेहाइड मध्ये पाहिजेत, तेवढेच कीटोन मध्ये पाहिजे, तेवढेच इथर मध्ये पाहिजेत. म्हणजे अल्कोहोलचा करस्पॉन्डिंग अल्केन कळला म्हणजे काय, तर जेवढे कार्बन अल्कोहोलच्या एका मॉलिक्युलमध्ये तेवढेच अल्केनच्या एका मॉलिक्युलमध्ये पाहिजेत. सेम ऍप्लिकेबल टू अल्किल हाइड, अल्डेहाइड, कीटोन आणि इथर्स. ओके, म्हणजे अल्कोहोलची कंपॅरिझन, अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉइंटची कंपॅरिझन रादर त्याच्याशी मॉलिक्युलर मासमध्ये सिमिलॅरिटी ठेवणाऱ्या काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बरोबर केली तर असं दिसून येतं की अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट हा त्याच्या करस्पॉन्डिंग अल्केन, अल्किल हॅलाइड, अल्डेहाइड, कीटोन आणि इतर पेक्षा जास्त आहे. ओके, आता प्रश्न पडतो का, असं का, तर त्यासाठी महत्वाचं जे कारण आहे ते कारण म्हणजे पोलॅरिटी किंवा पोलॅरिटी कशामध्ये, दॅट इज विथ रिस्पेक्ट टू पोलर बॉन्ड्स. ओके, आणि कुठला पोलर बॉन्ड, हा ऑक्सिजन हायड्रोजन जो पोलर बॉन्ड आहे त्याच्यामुळे. आता तुम्ही म्हणाल त्याच्यामुळे काय होईल, तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला एक प्रॉपर्टी बघायला मिळेल. कशी ते बघा. आता मला सांगा, ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड नॉन पोलर आहे का पोलर आहे? पोलर आहे. म्हणजे ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला आणि हायड्रोजन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आला, हे मी अगोदरच्या आर्टिकल मध्ये बोललो. आता जर का आपण ROH मी असं लिहिलं, त्याच्या प्रॉपर जॉमेट्रीनुसार अल्कोहोलचा मी मॉलिक्यूल कन्सिडर केलाय, तर निगेटिव्ह चार्ज झाला आणि हा पार्शियल निगेटिव्ह चार्ज झाला आणि पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज झाला. आणि तुमच्या लक्षात येईल की अजून एखादा जर का मी अल्कोहोलचा मॉलिक्यूल कन्सिडर केला, तो पण ऑब्विसली
दाखवणारे OH बॉन्ड हा नॉन पोलर आहे का पोलर आहे? पोलर आहे. आणि मग या पार्शियली निगेटिव्ह चार्ज ऑफ ऑक्सिजन आणि हा दुसरा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजन दिसतो आपल्याला पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज. गंमत बघा, हा एक अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे आणि हा दुसरा अल्कोहोलचा मॉलिक्यूल आहे. अल्कोहोलच्या एका मॉलिक्यूल मध्ये मला हायड्रोजन पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज दिसतोय आणि अल्कोहोलच्या दुसऱ्या मॉलिक्यूल मध्ये मला एक ऑक्सिजन पार्शियली निगेटिव्ह चार्ज दिसतोय. हे अपोजिटली चार्जड जे पार्शियल चार्जेस आहेत ना हायड्रोजनवर आणि ऑक्सिजनवर, हे अपोजिटली जे चार्ज आहेत पार्शियल चार्जेस आहेत यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक पद्धतीने अट्रॅक्शन दिसेल आणि हा एक्स्ट्रा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याच्यामुळे एक वीक बॉन्ड तयार होईल. ओके, ज्याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणू. काय म्हणणार आपण त्याला? हायड्रोजन बॉन्ड. आणि हा दोन मॉलिक्यूल मध्ये म्हणजे हा नुसता बॉन्ड हायड्रोजन बॉन्ड न म्हणता आपण त्याला काय म्हणूया? इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. काय म्हणू? इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. काय म्हणू याला? इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. काय म्हणू याला? इंटर मॉलिक्युलर. हा वीक आहे पण हा एक एक्स्ट्रा बॉन्ड तयार झाला दोन मॉलिक्यूल मधला. ओके, दोन मॉलिक्यूल मध्ये, अल्कोहोलच्या दोन मॉलिक्यूल मध्ये अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा बॉन्ड तयार झालेला दिसलाय. हायड्रोजन बॉन्ड तयार होताना दिसलेला आहे between what? Hydrogen which is partially positively charged of one molecule and oxygen which is partially negatively charged of another molecule, and hence the name intermolecule. परत एकदा intermolecule म्हणजे दोन मॉलिक्यूल मध्ये मला हायड्रोजन बॉन्ड दिसतोय. ओके, त्यासाठी मी एका मॉलिक्यूल मधला पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन दाखवलाय आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मधला पार्शियली निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन दाखवलाय आणि ते अपोजिटली चार्ज असल्यामुळे त्यांच्यामध्ये तुम्हाला एका प्रकारचा एक वीक बॉन्ड तयार होताना दिसतोय. त्याला म्हटलं आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. पण हा एक्स्ट्रा बॉन्ड तयार झाला. आता याचा अर्थ या मॉलिक्यूलचा हायड्रोजन मोकळा नाही राहणार, तो तिसऱ्या मॉलिक्यूल आहे त्याच्यातला ऑक्सिजन बरोबर वीक हायड्रोजन बॉन्ड इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार करेल. याच्यातला ऑक्सिजन अजून चौथ्या मॉलिक्यूल च्या पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन बरोबर वीक हायड्रोजन बॉन्ड करताना दिसेल. आणि त्याच्यामुळे हे सगळे एकमेकांबरोबर बॉन्ड केल्यामुळे किंवा यांच्यात एक एक्स्ट्रा बॉन्डिंग आल्यामुळे आपल्याला असं दिसून येईल की हे एक्स्ट्रा बॉन्डिंग ब्रेक करायला आपल्याला जास्त एनर्जी लागेल. ओके, आता हे जे अशा पद्धतीची पोलॅरिटी आपल्याला तितकीशी अल्केन तर नॉन पोलरच आहे. अल्केलाइड मध्ये थोड्या पद्धतीने दिसेल पण ती या पद्धतीने दिसत नाही. अल्किलाइड मध्ये अल्डिहाइड, कीटोन, इथर यांच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं जे एक्स्ट्रा हायड्रोजन बॉन्डिंग आहे ते आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे त्यांच्यातले जे बॉन्ड ब्रेक करायचे दोन मॉलिक्यूल मधले ते ब्रेक करणं जरा सोपं आहे कुणाच्या केसपेक्षा, अल्कोहोलच्या मॉलिक्यूलच्या केसपेक्षा. कारण दोन अल्कोहोलचे मॉलिक्यूल हे वांडरवॉल फोर्सेसनी तर एकमेकांच्या सान्निध्यात येणारच आहेत पण त्याचबरोबर त्यांच्याकडे हायड्रोजन बॉन्डिंग सुद्धा आहे. एक लक्षात घ्या, जे नॉन पोलर लोक असतात ना त्यांच्यामध्ये वॅन्डरवॉल फोर्सेस असतात. नॉन पोलर लोकांमध्ये वॅन्डरवॉल फोर्सेस असतात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, जे नॉन पोलर लोक आहेत त्यांच्यामध्ये वॅन्डरवॉल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. आता इथं काय दिसतं आपल्याला की हायड्रोजन बॉन्डिंग पण पिक्चरमध्ये आलंय. म्हणजे जर का आपल्याला एखाद्या अल्कोहोलला बॉईल करायचं असेल तर फक्त त्यांच्यातला तो जो वॉन्डरवॉल फोर्सेस आहे तेवढेच आपण ओव्हरकम करणार आहे का आपल्याला हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी लावावी लागणार आहे? तर आपल्याला हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी अजून एक्स्ट्रा एनर्जी लावावी लागणार. एक्स्ट्रा एनर्जी आली म्हणजे एक्स्ट्रा हीट आली. एक्स्ट्रा हीट आली की टेम्परेचर वाढलं. टेम्परेचर वाढलं म्हणजे बॉइलिंग पॉईंट वाढला. ओके, म्हणजे नुसते वॉन्डरवॉल फोर्स ओव्हरकम करायचे नाहीये तर त्या दोन मॉलिक्यूल मधले तर किंवा अनेक मॉलिक्यूल मध्ये सुद्धा ते काही वॉन्डरवॉल फोर्स दिसणार आहेत तुम्हाला तेवढेच ब्रेक करायचे नाहीयेत. तर आता त्यांच्यामध्ये असणारे हायड्रोजन बॉन्ड सुद्धा ब्रेक करायचे आहेत आणि जर का हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करायचे असतील तर आपल्याला जास्त हीट द्यावी लागेल, त्यामुळे जास्त टेम्परेचर वाढेल आणि पर्यायी बॉइलिंग पॉईंट वाढेल. पण कुणाच्या कंपॅरिझनने मी सांगतोय, अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉईंटची कंपॅरिझन करस्पॉन्डिंग अल्डिहाइड, कीटोन आणि इतर बरोबर जेव्हा केली त्यावेळेस असं दिसून आलं की अल्कोहोलचे बॉइलिंग पॉईंट हे जास्त आहेत. का जास्त आहेत? कारण बाकीचे जे वॅन्डरवॉल फोर्सेस आहेत त्याच्यापेक्षा अजून एक फोर्स एक्स्ट्रा, एक अट्रॅक्टिव्ह फोर्स किंवा अजून एक बॉन्ड त्यांना आपल्याला दिसतोय, तो म्हणजे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड दिसतोय जो या लोकांमध्ये तितकासा ऍक्टिव्ह नाहीये आणि त्यामुळे
तो एक्स्ट्रा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी म्हणून अल्कोहोलच्या केसमध्ये आपल्याला जास्त एनर्जी द्यावी लागते, जास्त हीट द्यावी लागते, त्यामुळे टेम्परेचर वाढतं आणि त्यामुळे अल्कोहोलचे बॉइलिंग पॉइंट्स हे अल्किल हॅलाइड, अल्डिहाइड, कीटोन, इथर या अल्केन यांच्यापेक्षा करस्पॉन्डिंग कुठले पाहिजेत? अल्कोहोलचे करस्पॉन्डिंग जे अल्केन, अल्किल हॅलाइड, अल्डिहाइड, कीटोन, इथर जे आहेत त्यांच्यापेक्षा अल्कोहोलचे बॉइलिंग पॉइंट एक आहेत जास्त आहे. त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अल्कोहोल शोज व्हॉट इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. तो जरी वीक असला तरी तो या लोकांच्या तुलनेमध्ये अल्कोहोलचे बॉइलिंग पॉइंट वाढवतोय, राईज करतोय. कारण तोच ब्रेक करण्यासाठी एक्स्ट्रा एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, हीटची रिक्वायरमेंट आहे, टेम्परेचर वाढतंय त्यामुळे. धन्यवाद. नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया बॉइलिंग पॉइंट संदर्भातली. आतापर्यंत आपण अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉइंटची तुलना ही अल्कोहोलच्या करस्पॉन्डिंग अल्केन, अल्किल हॅलाइड, अल्डिहाइड, कीटोन, इथर यांच्या बॉइलिंग पॉइंटची केली आणि आपल्याला दिसून आलं की त्या करस्पॉन्डिंग अल्केन, अल्किल हॅलाइड, अल्डिहाइड, कीटोन, इथर यांच्यापेक्षा अल्कोहोलचे बॉइलिंग पॉइंट हे जास्त आहेत. कारण अल्कोहोलचा जो OH बॉन्ड आहे तो पोलर आहे आणि तो पोलर असल्यामुळे अल्कोहोलच्या मॉलिक्युलमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड आहे जो एक्स्ट्रा बॉन्ड फॉर्म केलाय, जो बाकीच्या केसेसमध्ये करस्पॉन्डिंग अल्केन, अल्डिहाइड, कीटोन, इथर आणि अल्किल हॅलाइड यांच्यामध्ये आपल्याला दिसणार नाहीये. आणि त्यांच्यामध्ये तो एक्स्ट्रा हायड्रोजन बॉन्ड नसल्यामुळे आणि फक्त वांडरवाल फोर्सेस असल्यामुळे त्या लोकांचे बॉइलिंग पॉइंट हे अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा कमी आहेत. म्हणजेच अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट हा इतर लोकांपेक्षा जास्त आहे कारण अल्कोहोल OH बॉन्ड पोलर दाखवतो. ओके, आता आपल्याला पुढे जाऊन या गोष्टीवरती चर्चा करायची की अमंग अल्कोहोल ट्रेंड काय, म्हणजे अल्कोहोलचेच सगळे मॉलिक्युल वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अल्कोहोल घेतले तर आपल्याला काय पद्धतीने बॉइलिंग पॉइंट मध्ये ट्रेंड बघायला मिळतोय. म्हणजे आता आपण बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल आणि इतर ऑर्गॅनिक कंपाऊंडची त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या बॉइलिंग पॉइंटची कंपॅरिझन केली. आता अल्कोहोलच्या फक्त अल्कोहोल ही एक फॅमिली कन्सिडर करून त्याच्यातल्याच बॉइलिंग पॉइंट ची कंपॅरिझन करूया. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर का नंबर ऑफ कार्बन ऍटम्स हे जर का जास्त असतील स्ट्रक्चरमध्ये अल्कोहोलच्या मॉलिक्युलच्या तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा जास्त असतील. ओके, म्हणजे नंबर ऑफ कार्बन वाढले तर बॉइलिंग पॉइंट सुद्धा कमी होणार का वाढणार. म्हणजे ज्या मॉलिक्युलच्या स्ट्रक्चरमध्ये कार्बनची संख्या जास्त असेल त्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट हा काय असणार, जास्त असणार. हा पहिला कन्सर्न झाला. पण आम्ही काय सांगतोय अल्कोहोलचं कंपॅरिझन इतर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स बरोबर आहे का, एक अल्कोहोलच्याच वेगळ्या वेगळ्या मॉलिक्युल्स बरोबर आहे किंवा वेगळ्या वेगळ्या अल्कोहोल बरोबर आहे असं मी म्हणेन. म्हणजे आता मी कोणाचे बॉइलिंग पॉइंट कम्पेअर करतोय, वेगळ्या वेगळ्या अल्कोहोलचे कंपॅरिझन करतोय. त्यात ज्या अल्कोहोलच्या मॉलिक्युलमध्ये कार्बनची संख्या जास्त असेल त्यांचा बॉइलिंग पॉइंट कमी का जास्त मी आता डिक्लेअर केलंय. पुढचा मुद्दा असा आहे की जेवढा सरफेस एरिया जास्त मॉलिक्युलचा अल्कोहोलच्या मॉलिक्युलचा जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त. म्हणजे सरफेस एरिया ऑफ मॉलिक्यूल जेवढा जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट जास्त. म्हणजे सरफेस एरिया ऑफ मॉलिक्यूल हा इन्व्हर्सली का डायरेक्टली. मग सरफेस एरिया जास्त कोणाचा असतो तर स्ट्रेट चेन ज्यांच्यामध्ये आहेत अल्कोहोलच्या अल्किल ग्रुपमध्ये, अल्कोहोलमध्ये OH ग्रुपच्या अल्किल ग्रुपला अटॅच आहे, त्या अल्किल ग्रुपमध्ये जर का स्ट्रेट चेन असेल तर त्यांचा सरफेस एरिया जास्त. त्यामुळं ज्या अल्कोहोलच्या अल्किल ग्रुपमध्ये स्ट्रेट चेन आहे, ब्रांचिंग कमी आहे, त्या लोकांचा बॉइलिंग पॉइंट काय असेल जास्त. रादर जे लोक ज्या आपल्याकडे अल्कोहोलच्या अल्किल ग्रुपला अटॅच्ड आहे तो अल्किल ग्रुप जर का ब्रांच्ड चेन दाखवत असेल, काय स्ट्रेट चेन का ब्रांच्ड चेन दाखवत असेल तर त्यांचा सरफेस एरिया कमी, म्हटल्यानंतर त्यांचा बॉइलिंग पॉइंट सुद्धा कमी. मी काय सांगितलं बघा, स्ट्रेट चेनचा सरफेस एरिया जास्त
बॉइलिंग पॉईंट जास्त. त्याच्या अगोदर मी सांगितलं जेवढा मॉलिक्यूलचा सरफेस एरिया जास्त तेवढा बॉइलिंग पॉईंट जास्त. त्यानंतर मी सांगितलं स्ट्रेट चेन मध्ये सरफेस एरिया जास्त म्हणून बॉइलिंग पॉईंट जास्त, ब्रांच चेन मध्ये सरफेस एरिया कमी बॉइलिंग पॉईंट कमी. म्हणजे काय, जर का ब्रांच चेन असतील अल्कोहोलमध्ये तर ऑब्व्हियसली काय होत जाणार आहे, तर बॉइलिंग पॉईंट कमी होत जाणार आहेत. ओके, असं का झालं, तर सरफेस एरिया जेवढा जास्त असेल तेवढे वॅन्डरवॉल फोर्सेस जास्त असतात. सरफेस एरिया जेवढा जास्त असेल तेवढे वॅन्डरवॉल फोर्सेस जास्त असतात. सरफेस एरिया जेवढा जास्त असेल तेवढे वॅन्डरवॉल फोर्सेसही जास्त असतात. ओके, डन. सगळ्यांना कळलंय. वॅन्डरवॉल फोर्सेस इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया ऑफ मॉलिक्यूल, इट इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू बॉइलिंग पॉईंट. त्यामुळे सरफेस एरिया जास्त, वॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन मॉलिक्यूल मधला जास्त, बॉइलिंग पॉईंट जास्त. ब्रांच चेन असेल तर मी सांगितलं ब्रांच चेनचा सरफेस एरिया कमी म्हणजेच वॅन्डरवॉल फोर्सेस कमी, पर्यायी बॉइलिंग पॉईंट सुद्धा ब्रांच चेन अल्कोहोलचा काय असेल, कमी असेल. ओके, सगळ्यांना कळलं. अजून एक शेवटचा मुद्दा, जेवढे OH ग्रुप जास्त असतील मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चरमध्ये, म्हणजे अल्कोहोलच्या मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चरमध्ये जेवढे OH ग्रुप काय असतील, जास्त असतील, नंबर ऑफ OH ग्रुप्स इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, बॉइलिंग पॉईंट. म्हणजे जेवढे OH ग्रुप जास्त असतील अल्कोहोलच्या मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चरमध्ये तेवढा त्या अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट काय असेल, जास्त असेल. म्हणजे मोनोहायड्रिक अल्कोहोलपेक्षा डायहायड्रिक अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट, करस्पॉन्डिंग डायहायड्रिक अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट काय असेल, जास्त असेल असं मला म्हणायचं आहे. आय होप सो सगळ्यांना हे कळलं. एक शेवटची प्रॉपर्टी आहे जी सोल्युबिलिटीच्या संदर्भातली, एक लक्षात घ्या. सगळ्यांना कळलेलं आता की OH बॉन्ड हा काय नॉन पोलर आहे का पोलर आहे, पोलर आहे. त्याच्यामुळं आणि वॉटर सुद्धा नॉन पोलर सॉल्व्हंट आहे का पोलर सॉल्व्हंट आहे, पोलर सॉल्व्हंट आहे. म्हणजे अल्कोहोल दे आर रेडिली soluble, alcohols are readily soluble in what, water, due to intermolecular hydrogen bonding between alcohols are readily soluble in water due to intermolecular hydrogen bonding between alcohol and water molecule. म्हणजे जो वॉटर मॉलिक्यूल आहे आणि हायड्रोजनचे मॉलिक्यूल आहेत यांच्यातही आपल्याला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दिसणार आहे. कशा प्रकारे ते बघा. ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे त्यामुळे ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजनचा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इकडे पण हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज दाखवलाय. सगळ्यांना माहिती आहे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे हायड्रोजनपेक्षा, त्यामुळे हे दोन्ही बॉन्ड नॉन पोलर आहेत का पोलर आहेत, पोलर आहेत. इलेक्ट्रॉन पेअर स्लाइटली शिफ्ट झाले ऑक्सिजनकडे, त्यामुळे पार्शियल डोनेशन हायड्रोजननी केलंय या दोन हायड्रोजननी, आणि ऑक्सिजननी पार्शियल ऍक्सेप्टन्स केलंय त्यामुळे ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज झाला आहे, हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्जेस आलेले आहेत, आणि त्यामुळे एक पोलॅरिटी दिसते आपल्याला या दोन बॉन्ड्समध्ये, OH बॉन्डमध्ये. ओके, आता जो अल्कोहोलचा जो मॉलिक्यूल इथं दिसतोय याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की अल्कोहोलच्या OH ग्रुपमध्ये आपल्याला हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय आणि ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज दिसतोय. आणि या पार्शियल पॉझिटिव्हली चार्ज atom of what alcohol molecule will get attract towards the partial negatively charged oxygen atom of what वॉटर मॉलिक्यूल, आणि तुम्हाला इथे त्यांच्यात हायड्रोजन बॉन्ड तयार झालेला दिसतोय. त्यामुळे आपल्याला आठवत असेल जेव्हा मी सोल्युशन शिकवलं तेव्हा तर मी एक वाक्य बोलायचो, लाईक डिझॉल्व सीन लाईक. आता तुम्हाला दिसतंय लाईक डिझॉल्व सीन लाईक. हे पोलर बॉन्डवाले ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि सॉल्व्हंट म्हणजे हा सोल्यूट पोलर बॉन्डवाला आहे, सॉल्व्हंट सुद्धा पोलर बॉन्ड दाखवतोय. त्यांच्यामध्ये डिझोल्युशन झाले. डिझोल्युशन का झालंय, कारण त्यांच्यामध्ये एक काय म्हणतोय आपण हायड्रोजन बॉन्ड जनरेट झालाय आणि त्याच्यामुळे अल्कोहोलचे मॉलिक्यूल्स वॉटर मॉलिक्यूल बरोबर काय झालेले डिझॉल्व्ह झालेले दिसतात.
मिक्स झालेले दिसत आहेत. तेव्हा एक कंडिशन सगळ्यांना आठवत असेल, मी बोलायचो लेक्चर नंबर आय थिंक 1 का 2 मध्ये सोल्युशनच्या लेक्चरमध्ये बोललो होतो की सॉल्व्हंट सोल्यूट आणि सोल्यूट सॉल्व्हंट, ओके, या ज्या इंटरॅक्शन आहेत कंपॅरेबल पाहिजेत असं मी बोललो होतो. कंपॅरेबल पाहिजेत म्हणजे काय, तर मी सांगितलं होतं सोल्यूट मध्ये ज्या पद्धतीची इंटरॅक्शन आहे आणि सॉल्व्हंट मध्ये ज्या पद्धतीची इंटरॅक्शन आहे तीच जर का सोल्यूट मध्ये असेल तर चांगल्या पद्धतीने सोल्युबिलिटी दिसू शकते. मी असंही तेव्हा बोललो होतो की सोल्यूट मध्ये ज्या पद्धतीचं बॉन्डिंग आहे त्याच पद्धतीचं बॉन्डिंग जर का सॉल्व्हंट मध्ये असेल तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट मिक्स केल्यानंतर त्यांना काहीतरी वेगळं घडतंय असं वाटणार नाही आणि त्यांच्यात सुद्धा एक बॉन्डिंग जनरेट होईल आणि ते बॉन्डिंग जनरेट झाल्यामुळे सोल्व्हंट मध्ये इझिली डिझॉल्व्ह होईल. त्याच पद्धतीने आता आपण बघितलं अगोदरच्या आर्टिकलमध्ये की अल्कोहोलच्या केसमध्ये अल्कोहोलचे वेगळे मॉलिक्युल्स जे आहेत ते इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतात. वॉटरमध्ये सुद्धा मॉलिक्युलर बॉन्ड हायड्रोजन बॉन्डिंग आहेच आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहेच आहे. म्हणजे सोल्यूट म्हणजे अल्कोहोलचे मॉलिक्युल आणि अल्कोहोलचे मॉलिक्युल यांच्यात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. त्याच पद्धतीचं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग सॉल्व्हंट म्हणजे वॉटर मॉलिक्युल मध्ये आहे आणि त्यामुळे जेव्हा अल्कोहोल पाण्यामध्ये मिक्स केला जाईल त्यावेळेस अल्कोहोलच्या आणि वॉटरच्या मॉलिक्युलमध्ये सुद्धा एक प्रकारचं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल आणि त्यामुळे लाईक डिझॉल्व्स इन लाईक या प्रिन्सिपल खाली अल्कोहोल they are going to get readily dissolve in water. कारण सोल्यूट सॉल्व्हंट आणि सोल्यूट सॉल्व्हंट या इंटरॅक्शन ज्या आहेत त्या कंपॅरेबल आहेत, त्या सिमिलर आहेत. सगळ्यांना प्रॉपर्टीज कळल्या. ही शेवटची प्रॉपर्टी पण कळली. एखादा म्हणेल सर मागाचं चित्र काढले नाही. मागाच्या चित्रामध्ये अगोदरच्या चित्रामध्ये 2 अल्कोहोलचे मॉलिक्युल होते, आता 2 अल्कोहोलचे मॉलिक्युल नाही, एक अल्कोहोलचा आणि एक वॉटरचा आहे. प्लीज नोट दॅट. अशा प्रकारे आपण अल्कोहोल फिजिकल प्रॉपर्टीज संपवल्या, केमिकल प्रॉपर्टीज संपवल्या, प्रिपरेशन मेथड संपवल्या. त्याचबरोबर मी युजेस जे आहेत ते लिहून नोट्समध्ये पाठवतोय. त्यामुळे नोट्स लिहा, पाठ करा आणि त्यावेळेस युजेस सुद्धा पाठ करा. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि आता आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये इथरचा अभ्यास करूया. परत एकदा सांगतो, फिजिकल प्रॉपर्टीज मोस्ट ऑफ द टाइम बघितल्या जात नाहीत, पण फिजिकल प्रॉपर्टीज या एमसीक्यूच्या दृष्टीने, त्याचबरोबर 1 मार्क 2 मार्काचे जे प्रश्न आपल्या बोर्डाच्या परीक्षेत येतात त्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. त्यामुळे प्लीज फिजिकल प्रॉपर्टीज करा, त्याचा अभ्यास नीट करा, कारण त्याच्यावरती आपण एक लेक्चर कन्सिडर केलेले आहेत. आपण अल्किलाइडच्या केसमध्ये सुद्धा फिजिकल प्रॉपर्टीजला एक लेक्चर दिलं होतं. आज मी फिजिकल प्रॉपर्टीज वरती एक कंटिन्युअस लेक्चर बोललेलो आहे. सो प्लीज गिव्ह इम्पॉर्टन्स टू फिजिकल प्रॉपर्टीज. टुमॉरो विल मीट अँड विल बिगिन विथ इथर्स. पण तत्पूर्वी मला तुम्हाला एक सांगायचंय, विल्यमसन सिंथेसिस ही गोष्ट किंवा ही प्रिपरेशन मेथड ऑफ इथर आपण ऑलरेडी अल्किल हॅलाइड मध्ये बघितलेली. अल्किल हॅलाइडच्या केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बघितले विल्यमसन सिंथेसिस. म्हणजे इथरच्या 3 प्रिपरेशन मेथड आहेत, त्यातली एक प्रिपरेशन मेथड ऑलरेडी वी हॅड सीन इन व्हॉट लेसन अल्किल हॅलाइड ऍज अ केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्किल हॅलाइड. ओके, म्हणजे उद्या 2च प्रिपरेशन मेथड शिकायच्या आहेत इथरच्या. कळलं सगळ्यांना मी काय बोललो इथे? थँक्यू, धन्यवाद. उद्या भेटूया. पण हे सगळं मी जे सांगतोय ते याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला धन्यवाद म्हणतोय आणि परत बोलायला चालू करतोय. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही विल्यमसन सिंथेसिस अभ्यास करून ठेवा. ओके, त्याच्यामध्ये मी इथरचं नॉमेनक्लेचर बद्दल बोललो होतो, ते पण प्लीज करून ठेवा, त्याचं रिव्हिजन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लोकांना उद्या त्याच्यावरती जास्त वेळ उद्या मी घालवणार नाही, तुम्ही पण घालवायची गरज नाही. जर का तुम्ही ऑलरेडी केलं असेल तर तुम्हाला काही वेळातच लगेच मी काय बोलतो ते कळेल. ओके, धन्यवाद.